आणि कमी पाण्यावरची जी पिकं आहे त्याच्यामध्ये आपला जिल्हा सुप्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ सीताफळाला कमी पाणी लागतं, ड्रॅगन फ्रूटला अत्यंत कमी पाणी लागतं, चिंचेला पाणी कमी लागतं. आपल्याकडं GI मानांकन मिळालेली पठाडी चिंच आहे बार्शी केली, जिला वर्ल्ड GI मानांकन मिळालं, ते पण तुम्हाला समोर पाहायला भेटलं असेल. तर अशा पद्धतीनं आणि पारंपरिक पिकं घेऊन तूर, सोयाबीन किंवा ऊस जरी म्हणलं बागायची तरी जास्तीचं पाणी असणारं पीक, ह्याच्यामधून पाहिजे तो रिटर्न शेतकऱ्याला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं शेतकरी लाखोचं उत्पादन मिळवण्यासाठी नंबर 1ला आपल्याकडं सीताफळ असेल, पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल किंवा हे तुमचं कास्ती कोथिंबीर असेल. कोथिंबीरचं मोठं क्षेत्र आहे आपलं सर, आणि तिला सुद्धा जे मानांकन मिळालं आहे कास्ती कोथिंबीर महोत्सव लातूरमध्ये कृषी विभाग प्रोत्साहन देतो, पण शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसत नाही राज्य महोत्सव नाही. आता ह्या वर्षी काय झालंय की आपला हा खरा सीझन ऑक्टोबरचा असतो, आपण आता नोव्हेंबर संपून डिसेंबरमध्ये आहे, आणि ही जी जादू आहे ती फक्त कल्टिवेशनमध्ये आलेल्या सीताफळामुळं आहे की आज आपण सीताफळ महोत्सव अरेंज करतोय आणि खायचा स्वाद घेऊ शकतो. कारण जंगली आणि डोंगरात येणारी सीताफळं हे ऑक्टोबरच्या दिवाळीच्या अगोदरच्या 8 दिवसामध्येच असतात, आणि त्यानंतर जे येतं ते आपलं NMK गोल्ड, हे एकमेव ग्राफ्टमधली व्हरायटी NMK गोल्ड सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. आणि गोडी आपल्या लोकल सीताफळापेक्षा गोडी कमी आहे, आणि त्याच्यामुळं डायबेटिक्स पेशंटला सुद्धा एक चांगलं फळ म्हणून हे NMK गोल्ड जी व्हरायटी आहे, गोल्डन म्हणतात मार्केटमध्ये. कलरला चकाकी सुद्धा तशीच आहे, इल्डला साईज सुद्धा तशीच आहे, आणि मोठ्या प्रमाणावर इल्ड मिळतं. फक्त ह्याच्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाला की थोडीशी अडचण असल्यामुळं आपल्याला बॅगिंगचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ हे बॅगिंग केलेलं फळ आहे, असं जर बॅगिंग केलेलं असेल ना तर फळमाशीचा डंक बसणार नाही आणि आळी बिलकुल होणार नाही. आता या महोत्सवामध्ये पपई, अंजीर, चिंच सगळेच दिसू लागले. नीरा विक्री केंद्र, पहिला सीताफळ महोत्सव म्हणायचं की सगळं मिक्सच महोत्सव म्हणायचं, असा आमचा उद्देश तर होता फळ महोत्सव म्हणायचा. पण सीताफळ महोत्सव विशेषतः डॉमिनेटेड पीक जे आहे ह्याच्यामध्ये फळ पीक ते सीताफळ आहे, त्यामुळे आपण सीताफळ म्हणतोय. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण पपईला सुद्धा प्राधान्य दिलंय. अंजीर आहे आपल्याकडे, युनिक एक हायवेवर विकणारा अंजीरचा शेतकरी आहे, जे शिरूर ताजबंद नंतर अहमदपूरच्या मध्ये हायवेवर विक्री केली जाते. कशा अट्रॅक्टिव्ह त्यांनी पेट्या वगैरे तयार केल्या आपल्याला बघायला भेटतात. सीताफळ महोत्सव आहे, सीताफळाची लातूर जिल्ह्यामध्ये असा कोणता शेतकरी आहे का ज्यांनी वेगळं काहीतरी सीताफळामध्ये केलंय, त्याचं काही मार्केटिंग केलंय, असा काही शेतकरी आहे का एखादा शेतकरी, आणि त्याच्यातून त्याला जास्तीचा फायदा मिळाला एक. आणि अशी काही नावं तुम्हाला जिल्ह्याभरातल्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची नावं सांगता येतील का, आणि ते या महोत्सवामध्ये सहभागी आहेत? आता कसं आहे, आपल्याला ह्या वर्षी पावसामुळं 3 प्रकारच्या बेरिंग झाल्या. एक तर ऑक्टोबरमध्ये येणारी बेरिंग आली, नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये. आता ही जी बेरिंग आहे ती लेट बेरिंग आहे, त्याच्यामुळे जवळपास आपले जे टोटल उत्पादक आहेत ते 3 महिन्यामध्ये विभागले. वेगवेगळ्या बहाराच्या सीझनमध्ये आला, अर्ली, मिडल आणि लेट. आता सध्या आपण लेटमध्ये चालू आहे, पण आपल्याकडं आचारसंहिता होती, अडचणी होत्या, त्याच्यामुळे आपण कोणता मोठा उत्सव भरू शकत नाही, त्याच्यामुळे ते आपण सध्या घेतलेला. बरं, काही दिवसापासून सर जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून ते वातावरण ढगाळ वातावरण आहे. तूर आणि हरभरा पिकावरती काही प्रादुर्भाव दिसून येतो का? किती क्षेत्र आहे आणि काय शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान करता? तुरीचा आपल्याकडे जवळपास 75,000 हेक्टर क्षेत्र, हे सरासरी आपलं 1 लाखाचं. पण मागच्या 4-5 वर्षापासून बघतो मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं शेतकरी तुरीपासून डायव्हर्ट झाले. तसंच हरभऱ्याचं सुद्धा त्याच्यावर सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळं आपल्या इकडे राजमाचं क्षेत्र रबीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतं. आता तुम्ही रेणापूर तालुक्यात जाल तर जवळपास 500 हेक्टर क्षेत्र राजमाच्या पिकाखाली आले. आणि मरीला म्हणजे हरभऱ्याच्या मरीला पर्याय म्हणून आपल्याकडे राजमाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढतं. सध्या काय परिस्थिती? काही अनेक भागात करपा, मर रोग, किडाळीचा प्रादुर्भाव. हे 3-4 दिवसातच आपल्याकडं हे ढगाळ वातावरण आहे. त्याच्या आधी जवळपास 3 आठवडे चांगलं वातावरण आहे, एकदम थंडी चांगल्या पद्धतीने. तर काळजी घेणं आवश्यकच आहे, प्रिव्हेंटिव्ह स्प्रेइंग घेणं आवश्यकच आहे.
कमीत कमी आपल्याकडे शेतकरी एक तरी फवारणी घेतात, पण 2 फवारणी घेणं आवश्यक आहे. सुरुवातीला अदर डिरेक्टिन अधिक त्याच्यामध्ये लाईट पद्धतीचं म्हणजे एमएमॅक्टिन बेन्झोएट नावाचं जर कीटकनाशक वापरून जर फवारणी केली तर प्रिव्हेंटिव्ह मेजर बऱ्यापैकी राहतं. आणि जनरली ज्यावेळेस अमावस्या येते त्यावेळेस अमावस्याच्या वेळेस पतंग हे मादी अंडी घालते आणि त्याच्यापासून जे बाहेर आळे येतात आणि त्या उपद्रव चालू करतात. त्यामुळं बरोबर महिन्यापूर्वी ज्यांनी मागच्या अमावस्येच्या वेळेस समजा निमार्क किंवा आजार डिरेक्टिव्ह म्हणतो किंवा निमोळे अर्क जर फवारलेला असेल तर त्याचा निश्चितच चांगला फायदा तूर पिकावर मिळणार आहे आपल्याला. आणि नंतर समजा ज्याचं कुणाचं राहिलं तरी 8-10 दिवसात 15 दिवसात जरी फवारणी घेतली आणि आताच्या स्टेजला जर घ्यायची म्हणलं तर आपल्याला कोरेजिन सारख्या हेवी कंट्रोल मेजर असलेल्या कीटकनाशकाची आपल्याला फवारणी घ्यावं लागेल. जवळपास आता पीक मला वाटतं बऱ्यापैकी हुरड्यात आहे आणि कुठं कुठं काढणीला पण अनेक ठिकाणी आणि यावर्षी आपला योगायोग असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र तर आहेच आहे, कारण आपला लातूर जिल्हा बाउल ऑफ पल्सेस म्हणून ओळखला जातो. आणि आपल्याकडे बघितलं तर 1,600 डाळमिल आहेत, एकट्या उदगीरमध्ये 70 डाळमिल आहेत. आणि हे सगळं कर्नाटकाच्या बाउंड्रीपासून येणारा माल आपल्या जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात येणारा माल तो डाळमिलद्वारे प्रोसेस करून अख्ख्या देशामध्ये पाठवला जातो. अख्ख्या देशाच्या मार्केटमध्ये लातूरची तूर ही भाव करून जाते. असे तुम्ही जर अभ्यास केला आणि डिटेलमध्ये जर गेला तर लातूरमध्ये अशा हायफाय आणि भारी भारी आणि ऑटोमाइज्ड डाळमिल आहे तिथं 2 माणसं फक्त कॉम्प्युटरवर बसलेली मिल चालवतात आणि हजारो क्विंटल तुरीचं रोज ते डाळमिलद्वारे. थँक्यू सर.